बायको रोज देवासमोर हात जोडून एकच प्रार्थना करायची की देवा माझ्या नवऱ्याला नेहमी आनंदी ठेव. त्याच्या आयुष्यातील सगळे दुःख माझ्याकडे दे, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हसू कधीही कमी होऊ देऊ नको. हे पाहून नवऱ्याला नेहमी वाटायचे की ती रोज काय मागते असेल, कारण ती कधी स्वतःसाठी काही मागताना दिसत नव्हती. ना दागिने, ना पैसा, ना मोठे घर, ना सुख सुविधा. फक्त त्याच्यासाठीच तिची प्रत्येक प्रार्थना असायची. लग्नाच्या सुरुवातीला नवरा साध्या नोकरीत होता. घरची परिस्थिती कठीण होती, तरीही बायकोने कधी तक्रार केली नाही. तो थकून घरी आला की ती हसतमुखाने त्याचे स्वागत करायची, त्याच्या आवडीचे जेवण बनवायची आणि स्वतःची इच्छा बाजूला ठेवून त्याच्या स्वप्नांना आधार द्यायची. पण नवऱ्याला अनेकदा वाटायचे की एवढं प्रेम असूनही ती देवाकडे रोज काहीतरी लपवून का मागते. एक दिवस त्याने ठरवले की आज तिच्या प्रार्थनेचे रहस्य जाणून घ्यायचे. तो शांतपणे मंदिराच्या मागे उभा राहिला आणि तिने देवासमोर डोळ्यात पाणी आणून म्हटले, देवा, मला माझ्यासाठी काही नको. माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात नेहमी सुख ठेव. त्याला कधीही असा दिवस दाखवू नको की त्याला स्वतःच्या कष्टावर शंका येईल. त्याची स्वप्ने पूर्ण होऊ दे, कारण त्याने माझ्यासाठी स्वतःच्या अनेक इच्छा सोडल्या आहेत. हे ऐकून नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला पहिल्यांदाच समजले की जिच्यासोबत तो आयुष्य जगत आहे ती स्त्री स्वतःच्या आनंदापेक्षा त्याच्या आनंदासाठी जगत आहे. त्याला आठवले की कित्येक वेळा त्याने रागात तिला दुखावले होते, तिच्या छोट्या इच्छांकडे दुर्लक्ष केले होते, पण तिने कधीही देवाकडे त्याची तक्रार केली नाही. उलट प्रत्येक वेळी त्याच्यासाठीच आशीर्वाद मागितला. त्या दिवशी नवऱ्याने ठरवले की आता तो तिच्या प्रेमाची किंमत ओळखेल. तो हळू तिच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, मला माफ कर, मी तुझ्या प्रेमाला समजू शकलो नाही. तू माझ्यासाठी देवाकडे जे मागतेस तेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे धन आहे. नवऱ्याचे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हसत म्हणाली, मला तुझ्याकडून कधीच काही मोठे नको होते. फक्त तू नेहमी आनंदी राहावा आणि आपल्या कुटुंबासाठी मजबूत राहावा, एवढीच माझी इच्छा होती. नवऱ्याने तिचा हात धरला आणि मनात ठरवले की आता तिच्या प्रत्येक छोट्या इच्छेची काळजी घ्यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीपेक्षा लवकर उठला. तिने आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी स्वतःला मागे ठेवले होते त्या गोष्टी पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला. तिला फिरायला घेऊन गेला, तिच्यासाठी आवडती वस्तू आणली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्याशी प्रेमाने बोलायला शिकला. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात मोठी संधी आली, ज्याच्यासाठी तो अनेक वर्षे मेहनत करत होता. त्याला चांगले यश मिळाले, पण त्याला जाणवले की या शब्दामागे त्याच्या पत्नीची शांत प्रार्थना आणि त्याग होता. तो पुन्हा एकदा देवासमोर गेला आणि म्हणाला, देवा, मला नेहमी श्रीमंत बनवण्याची गरज नाही, पण अशी पत्नी दिल्याबद्दल तुझे आभार, कारण तिच्यासारखे मन मिळणे हेच माझे सर्वात मोठे भाग्य आहे. काही वर्ष अशीच आनंदात गेली, पण एक दिवस अचानक नवऱ्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्याचा व्यवसाय तोट्यात गेला आणि घराची परिस्थिती पुन्हा कठीण झाली. त्याला वाटले आता सगळे संपले, पण त्याची पत्नी नेहमीप्रमाणे त्याच्या सोबत उभी राहिली. ती म्हणाली, पैसा गेला तरी चालेल, पण तुझा आत्मविश्वास जाऊ देऊ नकोस, कारण तुझी मेहनत आणि तुझं चांगलं मन हेच आपलं खरं धन आहे. तिचे शब्द ऐकून त्याला पुन्हा ध्येय मिळाले. दोघांनी मिळून पुन्हा नव्याने सुरुवात केली. रात्र मेहनत केली आणि हळूहळू त्यांचे आयुष्य पुन्हा आनंदाने भरून गेले. एक दिवस नवऱ्याने तिला विचारले, तू इतकी वर्ष देवाकडे फक्त माझ्यासाठीच का प्रार्थना केलीस? तेव्हा ती हसली आणि म्हणाली, कारण लग्नाच्या दिवशी मी देवाकडे एकच वचन मागितले होते की माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहू दे. त्या दिवसापासून नवऱ्याला समजले की खरी श्रीमंती पैशात नसते, तर आयुष्यभर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माणसात असते. वर्ष पुढे गेली, दोघांचे केस पांढरे झाले, पण त्याच्यातले प्रेम मात्र दिवसेंदिवस वाढत गेले. आता नवरा रोज सकाळी देवासमोर हात जोडून एकच प्रार्थना करू लागला की देवा, माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा हिचीच साथ दे, कारण जिने माझ्या वाईट काळात माझा हात सोडला नाही तिच्यासारखी व्यक्ती जगात मिळणे खूप मोठे भाग्य आहे. एक दिवस त्याने तिचा हात धरून विचारले, तुला कधीच काही मागावेसे वाटले नाही का? तेव्हा ती हसून म्हणाली, मला सगळं मिळालं आहे, कारण माझा नवरा सुखी आहे हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. तिचे शब्द ऐकून नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने तिला मिठी मारली. त्या क्षणी त्याला कळले की देवाकडे केलेली तिची प्रत्येक प्रार्थना ही तिच्या प्रेमाची भाषा होती, जी त्याला उशिरा समजली, पण आयुष्यभरासाठी लक्षात राहिली. कारण संसार फक्त पैशाने नाही, तर विश्वास, त्याग आणि निस्वार्थ प्रेमाने सुंदर होतो.
आणि ज्या घरात एकमेकांसाठी मनापासून प्रार्थना करणारी दोन मने असतात तिथे देवाचाही आशीर्वाद कायम असतो. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली. नवरा आता प्रत्येक छोट्या गोष्टीत पत्नीचा विचार करू लागला. सकाळी उठल्यावर तिच्या हातात चहा देणे असो किंवा तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी छोटासा प्रयत्न करणे असो. त्याला आता समजले होते की प्रेम फक्त मोठ्या शब्दांनी नाही तर छोट्या छोट्या कृतींनी दाखवायचे असते. एक दिवस घर आवरताना त्याला एक जुनी वही सापडली. त्या वहीत त्याच्या पत्नीने अनेक वर्षापासून लिहिलेल्या प्रार्थना होत्या. प्रत्येक पानावर फक्त एकच नाव होते, त्याचे नाव. त्याने एक एक पान वाचले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्या प्रत्येक प्रार्थनेत तिने स्वतःच्या दुःखाचा उल्लेख केला नव्हता, फक्त त्याच्या सुखासाठी देवाकडे विनंती केली होती. तेव्हा त्याला जाणवले की तो आयुष्यभर ज्या प्रेमाचा शोध घेत होता ते प्रेम तर त्याच्या सोबतच होते, फक्त त्याला त्याची किंमत कळायला वेळ लागला होता. त्या दिवसापासून त्याने मनाशी ठरवले की आता तिच्या प्रेमाची अश्रूची जागा आनंदाने भरायची आणि तिच्या प्रत्येक त्यागाचे ऋणी प्रेमाने फेडायचे. काही दिवसांनी त्याच्या लग्नाचा वाढदिवस आला. नवऱ्याने यावेळी कोणतीही महागडी भेट आणली नाही. त्याने फक्त एक सुंदर पत्र लिहिलं आणि तिच्या हातात दिले. पत्र वाचताना तिच्या डोळ्यात अश्रू आले, कारण त्यात लिहिलं होतं, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी पूर्ण झालो. माझ्या अपयशात तू माझी ताकद झालीस आणि माझ्या यशात तू माझ्या मागे उभी राहिलीस. मी तुला कधीच सांगू शकलो नाही की तुझ्या शांत प्रेमामुळे माझे आयुष्य बदलले. हे वाचून ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, मला तुझ्याकडून काही नको, फक्त आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच साथ हवी आहे. त्या दिवशी दोघांनी पुन्हा एकमेकांना एक वचन दिले की परिस्थिती कोणतीही असो, सुख असो किंवा दुःख, ते एकमेकांचा हात कधीही सोडणार नाहीत. आणि त्या क्षणापासून त्यांचे घर फक्त भिंतीचे राहिले नाही, तर प्रेम, विश्वास आणि प्रार्थनेने भरलेले एक सुंदर मंदिर झाले. काळ पुढे जात होता, मुलं मोठी झाली आणि आपल्या आयुष्यात व्यस्त झाली, पण त्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम मात्र अजूनही तितकेच मजबूत होते. एक दिवस नवरा आजारी पडला. शरीर थकले होते, पण त्याच्या जवळ बसून त्याची काळजी घेणारी पत्नी अजूनही त्याच जुन्या प्रेमाने त्याची सेवा करत होती. रात्री उशिरापर्यंत जागून त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. नवऱ्याने तिच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात विचारले, तू अजूनही माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतेस का? ती हसली आणि म्हणाली, हो, कारण माझ्यासाठी तू फक्त माझा नवरा नाहीस, तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस ज्यासाठी मी देवाचे रोज आभार मानते. तिचे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला जाणवले की आयुष्यभर त्याने तिचे प्रेम मिळवले, पण त्याची खरी खोली आता समजत होती. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, माझ्या प्रत्येक जन्मात मला तुझ्यासारखीच साथ मिळू दे. आणि त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात फक्त प्रेम होते, कारण काही नाती शब्दांनी नाही तर आयुष्यभर केलेल्या त्यागाने अमर होतात. त्या रात्री नवरा बराच वेळ झोपला नाही. तो शांतपणे पत्नीला पाहत होता, जी अजूनही त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. त्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवत होता. जेव्हा तो थकून घरी यायचा तेव्हा ती त्याला धीर द्यायची, जेव्हा तो हरायचा तेव्हा ती त्याला जिंकण्याची ताकद द्यायची, आणि जेव्हा जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा फक्त तिने त्याचा हात धरून ठेवला होता. सकाळी उठल्यावर त्याने तिला देवासमोर नेले आणि म्हणाला, आजपासून आपण दोघे मिळून प्रार्थना करू, कारण इतकी वर्ष तू एकटी माझ्यासाठी मागत राहिलीस. आता मी तुझ्या आनंदासाठी देवाकडे मागणार. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आले. तिने फक्त एवढंच म्हटले, मला दुसरे काही नको. माझ्यासोबत हसत राहिला म्हणजे माझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण झाली. तेव्हा नवऱ्याला जाणवले की काही माणसे आपल्या आयुष्यात देवाची भेट म्हणून येतात, जे आपल्याकडून काही मागत नाहीत, पण आपल्याला आयुष्यभर प्रेम देऊन जातात.